नाट्य आयकॉन म्हणून तुमची उगाचच निवड होत नसते, त्यामागे एक चांगला इतिहास असतो, बऱ्याचशा वर्षांची मेहनत असते. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूचा मागोवा घेत आहेत. तत्पूर्वी आपण पाहू शकाल थोडंसं धावपलक्याला मात्र धीमं करण्यात आलेलं आहे. मागील 7 चेंडूंचा जो आलेख आहे त्या आलेखामध्ये जणू काही आपण म्हणू शकतोय की पहिल्या 2 षटकांमध्ये अमेरिकेतील उंच उंच इमारती बघायला मिळाल्या आणि तदनंतर मात्र धारावीच्या झोपडपट्ट्यांचं जे दर्शन आहे ते तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आपल्याला अनुभवायला जरूर मिळते. चांगली गोलंदाजी. हा देखील फटका तर फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे दूरस्थ बघायला मिळाले. आणखीन एक सिंगल येते, थेंबे थेंबे तळे साचे, ॲज अ लिटल ॲज अ मिकल या उक्तीप्रत धावा मात्र जोडल्या जात आहेत आणि एकेरीच्या सहाय्याने धाव फलक मात्र हलकसं वधारताना जाऊन पोहोचतोय ते 33 या अंकावर. 33 रन्स स्कोर कार्डवर. वन्स अगेन संकेत करत आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन साईडला सजवलेला फटका आहे. पुन्हा एकदा सिंगलवर सिंगल पाहायला मिळते. जेमिमार रोड्रिग्सच्या आठवण यावी. काय जबरदस्त फलंदाजी केली. डी.वाय. पाटील स्टेडियम मुंबईच्या मैदानामध्ये तब्बल 7 वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला नमवायचं होतं ते वुमन्स इंटरनॅशनल मध्ये, आणि त्या इनिंग मध्ये 71 धावा ह्या मात्र धावून काढल्या होत्या जेमिमार रोड्रिग्सने आणि 127 धावांची एक अविस्मरणीय रंजक रोमांचक आणि रोचक इनिंग त्याने परिपूर्ण करून मात्र अंतिम सामन्याचे दरवाजे खुले करून दिले होते ते भारतीय संघाला. येथे फुटटॉस तर होता, प्रॉपर कनेक्शन त्या ठिकाणी बघायला मिळालं नाही. पंच काय दर्शवतायत तर नो बॉल आणि समवेत फ्री हिट. थोडंसं लेट आपल्याला दर्शवण्यात आलं. योग्य आणि सुयोग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. खराब स्वरूपातील चेंडू, अतिरिक्त धावा पहिल्या सामन्यापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत. फ्री हिट आहे फलंदाजासाठी, कशा रीतीने तो फायदा उचलणार हे मात्र बघण्यासारखं आहे. फ्री हिटचा हवासाचा फायदा उचलता आलेला नाहीये. हवं तितकं फ्री होऊ दिलं नाही गोलंदाजाने देखील. सिंगलच येते आणि सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 4च्या माध्यमातून. संकेत गरत पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 26 धावा खाल्यानंतर खूप चांगलं पुनरागमन. यावेळेस आपण पाहू शकाल विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. दुसऱ्या धावेसाठी वळतायत फलंदाज आणि येथे आपण पाहू शकाल जबरदस्त शीघ्र गतीने अति द्रुत गतीने कसोशीने 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 38 या अंकावर. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून आम्ही पोहोचवित आहोत. ते शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज. जे वेळापत्रक आहे संयोजन समितीला विनंती आहे आजच्या दिवसामधील संपूर्ण वेळापत्रक आमच्यापर्यंत पोहोचू द्या. पाचव्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू वेगवान स्वरूपामध्ये खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. अजय गणेश पाटील लालोंडे गावचा ब्रँड सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. दोन्ही चेंडू अद्वितीय स्वरूपामध्ये हाताळण्यात आलेले आहेत. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज. चांगली गोलंदाजी आवश्यकता देखील आहे. लो स्ट्राइक रेट दर्शनच्या माध्यमातून 7 चेंडू फेस केलेले आहेत, त्यामध्ये 4 चेंडू. आता हा 5वा चेंडू आलेला आहे. दर्शनचा स्ट्राइक रेट चिंतेचा विषय बनत चाललेला आहे. लो स्ट्राइक रेट शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये
नेहमीच एक निगेटिव्ह पॉइंट म्हणून ओळखला जातो, तो क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहत आलेलो आहोत. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 38-38 या अंकावर. बॅक टू बॅक 3 डॉट डिलिव्हरीज अजय पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे संभ्रम अवस्थेमध्ये फलंदाज मात्र बघायला मिळाले या संपूर्ण षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट आणि तदनंतर आपण पाहू शकाल चौथा चेंडू देखील डॉट आलेला आहे. जणू काही ऑडीचा लोगो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. 0-0 आणि त्यानंतर आणखीन 2 0 असे 4 0 एकत्रित जोडलेले आहेत. जबरदस्त भन्नाट गोलंदाजीचं प्रत्येक करण्या ठिकाणी धावसंख्येला जणू काही अंकुश लावलेला आहे. धावसंख्या स्थिर स्थावर, तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल. लॉफ्टेड स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फ्लिक ऑफ दी रेस्ट, मनगटातली जान, बॉटम हँड मधील पॉवर दर्शवत असताना भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है असंच म्हणावं लागेल. हा एक मोठा फटका आलाय. खूप आवश्यकता होती या षटकाराची. थोडासा आत्मविश्वास जरूर मिळेल या षटकारानंतर फलंदाज दर्शनला. 44 धावा 44 आहेत स्कोर कार्डवर. वेळापत्रक पाठवा ना, आजचं वेळापत्रक ना, हा सेंड करा. ऑफिशियली आपण पाहतोय 5 षटकं कंप्लीट झालेले आहेत. 44 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैत्रीचे शिलेदार. पंचांच्या माहितीसाठी शेवटच्या षटकामध्ये केवळ 4च क्षेत्ररक्षक जे आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील, कारण 26 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 5 षटकांसाठी. आणि त्या अनुषंगाने जे शेवटचं षटक आहे त्या शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. येथे मात्र प्रॉपर काउंटडाऊन गुणलेखकाच्या माध्यमातून. सुशांत पाटील, ब्रँड ऑफ वरोर, आमचे गोल्डन मॅजिक फिंगर्स, आणि त्यांच्या माध्यमातून परफेक्ट इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जर तुम्ही वेळेचा अपव्यय करणार तर त्याचा खामियाजा तुम्हाला भुगतावा लागेल, आणि ते भुगतान मात्र या ठिकाणी तो भुर्दंड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. शेवटचे षटक घेऊन येत असताना गोलंदाज ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला सजवलेला फटका, लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये परफेक्ट जजमेंट. खूप सुंदर झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय ऋषीच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. गॉन. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण अनुभवू शकलात. काउ फेज मध्ये सजवलेला फटका, बॅक टू बॅक विकेट्स. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अजय पाटील यांच्या माध्यमातून खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, आणि येथे मात्र विकेटची जणू काही तारांबळ. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेने परतलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये, या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाकडे हॅट्रिकची नामी संधी चालून आली होती.
तोच किस्सा या ठिकाणी मात्र ऋतिकच्या बाबतीत घडेल का? ऑन हॅट्रिक आहे, एक माइल स्टोन असतो गोलंदाजासाठी, त्या माइल स्टोन पर्यंत पोहोचेल का? सॉफ्ट हँडने सजवलेला फटका आहे, इथे आपण पाहू शकाल सिंगल येते. काही गोलंदाजी झाले. पॉवर प्ले नंतर प्रत्येक षटकामध्ये एक चमक दाखवलेली, एक चुणूक दाखवलेली आहे, एक क्वालिटी दाखवली. धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघाने पूर्णपणे धावसंख्येला ठप्प करण्याचं कार्य केलं. सुपर बॉलिंग. ऋतिक पाटीलचा हा पुढील चेंडू, शॉर्ट लेग मध्ये संधी होती परंतु जजमेंटचा थोडासा अभाव आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. 2 धावा. जजमेंट खूप मॅटर करतं. क्षेत्ररक्षण एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. असं म्हटलं जातं की बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजांना असतो तो क्षेत्ररक्षकांचा आधार. क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी करून होत नाही, तर चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावंच लागतं. येथे त्या अचूकतेच्या मापदंडाचा थोडासा अभाव मात्र जाणवला आणि तत्पूर्वी धावफलक जाऊन पोहोचतोय ते 47 अंकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पण अजय पाटील त्या ठिकाणी मात्र थोडीशी चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. खराब क्षेत्ररक्षणामुळे आपण पाहू शकाल की 4 धावांचा भुर्दंड जणू काही लागलाय आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना 50चा टप्पा मात्र पार केलेला आहे. 51 या अंकावर जाऊन पोहोचलेला आहे मैत्रीचे शिलेदार हा संघ. इथे देखील टायमिंगचा अभाव तर होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मधील क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलतील आणि फेकतील तत्पूर्वी आपण पाहू शकतायत 6 षटकांच्या अधिकृत समाप्ती अखेर 53 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मैत्रीचे शिलेदार या संघाने परिपूर्ण केलेले आहेत. 54 धावांचं लक्ष धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघासमोर निर्धारित 6 षटकांमध्ये 9ची सरासरी मात्र कायम ठेवावी लागेल. चला यानंतर होणारा सामना श्री मोरेश्वर स्मृती उर्से विपक्ष प्रसाद वॉरियर्स. हॅलो हॅलो. दरम्यान आंबेदे गावचे सुपुत्र प्रफुल्ल पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आंबेदे गावचे सुपुत्र प्रफुल्ल वसंत पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला मोरेश्वर